Hello, welcome in the beautiful world of Dipsum point of chemistry. पहा मित्र लक्ष द्या, जबरदस्त बीट चालू आहे जीओसीचं नॉमेनक्लेचर. पुढे याच्या अगोदरचं लेक्चर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येऊन जाईल बेटा, जिसको जिसका जिसको प्रीफिक्स का पता हो, जो रूट के बारे में जाने, जो सफिक्स जानता हो, उसका आईयूपीएससी नेम कभी गलत नहीं हो सकता. म्हणजे पोरो प्रीफिक्स रूट सफिक्स पोरो रूटचं तर आपण पाहिलेलं आहे सगळं. रूट नेमकं काय सांगते की मेन चेन एक बघायची, त्यामध्ये किती कार्बन आहेत पोरो, ह्याच्यासाठी ही इन्फॉर्मेशन देणार काय असणार आहे आपल्याकडं रूट. आता तुला रूटचं तर मी अगोदर सांगितलेलंच आहे सगळं, तरी पण एक थोडंसं रिव्हिजन देतोय त्याची. एक कार्बन असेल बेटा तर तुझं रूट काय असणार आहे त्यावेळेस मेथ. ओके, 2 कार्बन असतील तर रूट काय देणार आहेस तू एथ. 3 कार्बन तुला चेन मध्ये भेटले, रूट काय असणार आहे प्रो. सर मला 4 दिसायला लागले, रूट काय बोलशील ब्यूट. 5 कार्बन असले तर काय पेंट. 6 कार्बन हेक्स, 7 हेट, 8 कार्बन ऑक, 9 कार्बन नोन, 10 कार्बन डिक, 11 कार्बन अनडिक, 12 कार्बन डोडिक, 13 कार्बन ट्रायडिक, 14 कार्बन टेट्राडिक, 15 कार्बन पेंटाडिक, 16 कार्बन हेक्साडिक, 17 कार्बन हेप्टाडिक, 18 कार्बन ऑक्टाडिक, 19 कार्बन नोनाडिक, 20 कार्बन आयकॉस. पहा बेटा लक्ष द्या, काही मुलांना मी 10 सांगितलं होतं तर त्यांनी बऱ्यापैकी पहा खूप चांगला रिस्पॉन्स आहे पुरो. काय त्यांनी मला पाठवलं ते पहा, पण जे काही मुलांकडून राहिले ना बेटा तर यू हॅव टू सेंड मी इट. पहा लक्ष द्या, आणखी एक सगळ्यांना सूचना करेल मी की बाबांनो, ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत ना इथून पुढे त्यांनाच आपले व्हिडिओ लेक्चर्स बघायला भेटतील. तेच फक्त ऑनलाईन आपल्याशी कनेक्ट राहतील. एक्झाम फक्त त्यांनाच देता येईल, नोट्स फक्त त्याच विद्यार्थ्याला मिळतील ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत. त्याच्यामुळे त्वरा करा, घाई करा, लवकरात लवकर तुमचे ऍडमिशन करा. ओके, म्हणजे का पोरो, आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा हा काळ असतो रे, 11वी आणि 12वीचा, आणि इथं शिक्षणाचं खूप मोठं महत्व असतं. पहा बेटा, इथून आपली लाईफ घडते. पहा पोरो, म्हणून पहा बेटा लक्ष द्या, चांगल्या शिक्षणापासून दर्जेदार केमिस्ट्रीतून तुम्ही कुणीही वंचित राहू नये म्हणून पहा पोरो, हे तुम्हाला केलेलं आव्हान आहे. बा लक्ष द्या, हे रूटचं तर तुम्हाला माहिती आहे पोरो सगळं. आता आज जे मी सांगणार आहे ना बेटा ते प्रीफिक्सच्या बाबतीत बोलणार आहे. कुणाच्या बाबतीत बोलणार आहे? प्रीफिक्स. कुणाच्या बाबतीत बोलणार आहे? प्रीफिक्स. लक्ष दे बेटा, बघ प्रीफिक्स. जो रूट के पहले आता है उसको प्रीफिक्स बोलते हैं. तो सुन, मी सांगितलं होतं पोरो 2 टाईपचे प्रीफिक्स असतात. एक काय सेकंडरी प्रीफिक्स, आणि दुसरा जो टाईप असतो तो काय प्रायमरी प्रीफिक्स. दुसरा काय प्रायमरी प्रीफिक्स. आता नेमकं हे प्रायमरी प्रीफिक्स काय असतं ते तुम्हाला सांगतोय, त्यानंतर सेकंडरी प्रीफिक्स काय असते ते तुम्हाला सांगतोय. इकडं बा, प्रायमरी प्रीफिक्स असं मस्तपैकी म्हणायचं. प्रायमरी प्रीफिक्स हेच असणार आहेत पोरो कुठं पण, एक तर सायक्लो तरी असेल किंवा बाय सायक्लो तरी असेल किंवा स्पायरो तरी असेल. म्हणजे प्राइमरी प्रीफिक्स कोणते कोणते, या तो सायक्लो होगा, या फिर बाय सायक्लो होगा, या फिर स्पायरो होगा. पूर्व सायक्लो कधी म्हणायचा, तर इकडे लक्ष द्या, तुमच्या पुढे मी काही इकडे बघा, आता हे एक स्ट्रक्चर काढले, एकच रिंग दिसायली, तुला हा वापरायचा लगेच काय सायक्लो. प्रायमरी प्रीफिक्स काय सायक्लो. बघ बाबा, आता इथं तुला 2 रिंग दिसायला लागल्या, ही एक आणि ही एक. नक्की तू याला काय बोलशील? बाय सायक्लो बोलशील. एकच रिंग दिसली सायक्लो, 2 रिंग दिसल्या, आणि हे बघ हे पॉइंट बघ, हा कॉमन आहे इकडं पण आणि इकडं पण, आणि हा पण पॉइंट कसा आहे कॉमन आहे इकडं पण आणि इकडं पण. त्यावेळेस काय बोलशील? बाय सायक्लो. आणि बेटा बघ, तुला रिंग तर दिसायला लागल्या 2, मग बाय सायक्लो म्हणता येईल का नाही?
इथं पॉइंट कॉमन किती आहे? एकच. त्यावेळेस काय म्हणशील? स्पायरो. बघ, प्रायमरी प्रिफिक्सच्या वेळेस तुला एवढेच लक्षात ठेवायचे, एवढंच असू शकतात, सायक्लो, बायसायक्लो, स्पायरो. तो सायक्लो कधी म्हणशील? एकच रिंग दिसली, सायक्लो बोल. 2 रिंग दिसल्या आणि 2 पॉइंट कॉमन अटॅचमेंटचे दिसले, बायसायक्लो बोल. 2 रिंग आहेत पण एकच कॉमन पॉइंट आहे, त्यावेळेस स्पायरो. मस्त भाई लक्षात ठेव. एकच रिंग दिसायली, सायक्लो बोलणार. रिंग 2 कॉमन पॉइंट, बायसायक्लो बोलणार. रिंग एकच कॉमन पॉइंट, स्पायरो बोलणार. कसं हा प्रायमरी प्रिफिक्स तीनच बेटा, पण कधीच विसरायचे नाही. एकच रिंग, सायक्लो बोलणार. 2 रिंग 2 कॉमन पॉइंट, बायसायक्लो. ओके, अरे 2 रिंग पण एकच कॉमन पॉइंट, स्पायरो. बघ, एकच रिंग, सायक्लो. 2 रिंग 2 कॉमन पॉइंट, बायसायक्लो. बरोबर, 2 रिंग पण एकच कॉमन पॉइंट, त्यावेळेस स्पायरो. हे प्रायमरी प्रिफिक्स एवढे सोपे. बघ बेटा, आता सेकंडरी प्रिफिक्सचं काम काय असतं? एक साधी सोपी गोष्ट तुला सांगतो. इकडे बघ, लक्ष दे. एक स्ट्रक्चर काढतो मी या ठिकाणी. मेक युअर अटेन्शन हियर. ओके, तो फ्लोरीन दिसायला 3 बॉन्ड बनले, 4 कार्बन बनवत असतं, एक राहिलेला हायड्रोजन सोबत. या ठिकाणी बघ, हा NO2 ग्रुप दिसायला. या ठिकाणी बघ, अजून याला मी इकडे एक घेतो असं. इथं C2H5 इथिल ग्रुप दिसायला. 3 बॉन्ड बनलेले, त्या कार्बन 1 बाकी राहिलेला हायड्रोजन सोबत. 2 बॉन्ड बनवलेले, 2 बाकी राहिलेला कोणासोबत? हायड्रोजन सोबत. आता मेन चेन म्हणलं की तुला न सांगता तू याला असं बघणार. ही झाली तुझी मेन चेन. ओके, जमलं बघ. मेन चेन मधून तुला रूट काढता येईल. रूट साठी तुला कार्बन मोजावं लागतील. किती? 1 2 3 4 5 6 7. किती? 7 कार्बन आहे. 1 2 3 4 5 6 7. 7 कार्बन साठी तो रूट काय? हे इकडे लक्ष. हे रूट तर तुला माहिती आहे. हे बघ, प्रायमरी प्रिफिक्स तुला आताच सांगितलंय. सायक्लो, बायसायक्लो, स्पायरो. रिंग असली एकच, सायक्लो 2 रिंग असल्या 2 कॉमन पॉइंट, बायसायक्लो 2 रिंग असल्या 1 कॉमन पॉइंट, स्पायरो. हे सगळं तुला माहिती. सेकंडरी प्रिफिक्सचं काम काय असतं? तो कधी पण म्हणायचं, इकडे बघ बाबा, ही तुझी मेन चेन, ही तुझी काय झाली? ब्रँचची किंवा सबस्टिट्यूएंट म्हण. हे काय? ब्रँच किंवा सबस्टिट्यूएंट म्हण. हे काय? ब्रँच किंवा सबस्टिट्यूएंट म्हण. अरे लक्ष दे बेटा, जे बेटा त्या स्ट्रक्चर मध्ये तुला सबस्टिट्यूएंट दिसायला लागले बाबा, जी तुला अशी मेन चेन सोडल्यानंतर जी काय तुला ब्रँचिंग दिसायला लागली, ही माझी मेन चेन होते. हा सबस्टिट्यूएंट, हा सबस्टिट्यूएंट, हा सबस्टिट्यूएंट. ही ब्रँच, ही ब्रँच, ही मेन चेन. ही मेन चेन सोडल्यानंतर मित्र, जे काही सबस्टिट्यूएंट असतात ना, मेन चेन सोडल्यानंतर जे काही सबस्टिट्यूएंट असतात ना, तो त्या सबस्टिट्यूएंट साठी कोणते प्रिफिक्सेस असतात? सेकंडरी प्रिफिक्स. कोणते? सेकंडरी प्रिफिक्स. ओके, मेन चेन सोडल्यानंतर जे काही ब्रँचिंग राहते ना, त्याच्यासाठीचे जे प्रिफिक्सेस असतात ते सेकंडरी प्रिफिक्स. मग आता आपल्याला पुढे या ठिकाणी असं पाहायचंय की बघ बेटा, कोणता प्रिफिक्स आणि त्याचं नाव काय. ओके, हे आपल्याला पाहायचंय. लक्षात येतं सगळं? ओके बेटा, गुड. चांगला अभ्यास करायचा. पण पहा मित्रो, तर बघा आता हे आपल्याला प्रिफिक्स आणि त्याचं नाव काय असते बरोबर हे बघायचं. कधी पण आता मी बोललेलं एक वाक्य लक्षात ठेवा, सगळं सोपं. इकडे बेटा, कधी पण तुला असं दिसलं फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो. बघ बेटा, काय? फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो. समज पाहिजे. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो. रो अल्किल ग्रुप दिसला, अल्किल. अल्कॉक्सी ग्रुप दिसला. बघ रे बाबा, अल्किल ग्रुप दिसला, अल्कॉक्सी ग्रुप दिसला. पुरो हा नायट्रो ग्रुप दिसला. हा काय? नायट्रो ग्रुप दिसला. हा नायट्रोसो ग्रुप दिसला. बघ बेटा, आणि हा काय बेटा? आजो ग्रुप दिसला. हा तर पोरो हे नेहमी करता काय राहणार आहेत बेटा? तो कधी पण प्रिफिक्स. असं भारीपैकी म्हणायचं. फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो, अल्किल, अल्कॉक्सी, नायट्रो, नायट्रोसो,
अझो, N3 ला अझो ग्रुप, त्याला आझिडो पण म्हणतात किंवा एझेडो अझो पण. बघ, फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो, अल्किल, अल्कॉक्सी, नायट्रो, नायट्रोसो. ओके, आझिडो हमेशा के लिए प्रिफिक्स म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं करो, हमेशा के लिए प्रिफिक्स. पहा कधी पण प्रिफिक्स मध्येच साधं सोपं एकदम मस्त पैकी सांगतोय, लक्ष दे रे बाबा. बघ, फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो, अल्किल, अल्कॉक्सी, नायट्रो, नायट्रोसो, आझिडो किंवा ह्याला आझो म्हटलं तर चालतं पोरो. कधी पण लक्षात ठेवायचं, हमेशा के लिए प्रिफिक्स, हमेशा के लिए प्रीफिक्स, ऑलवेज प्रीफिक्स. बघा मस्त पैकी म्हणशील बेटा, हा कधीच विसरायचं नाहीस तू. ये फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो, अल्किल, अल्कॉक्सी, नायट्रो, नायट्रोसो आणि पुढे हे आझिडो. ते हे हमेशा के लिए काय झाले, प्रीफिक्स. मग बघ, फ्लोरीन दिसला की त्याला फ्लोरीन न म्हणतात, प्रीफिक्स मध्ये त्याचं नाव काय येत असते, फ्लोरो. फ्लोरो, क्लोरीन साठी क्लोरो, ब्रोमीन के लिए ब्रोमो, जब आयोडीन आएगा तो आयडो. अरे अल्किल, आर्या ने क्या होता है अल्किल, आपको तो पता है अल्किल कौन से भाई, मिथिल वाला है. ओके, इथिल वाला है, प्रोपिल वाला है. देखते हैं, OR का मतलब अल्कॉक्सी, OR का मतलब अल्कॉक्सी. ये NO2 का मतलब क्या होता है, नाइट्रो. बच्चों देखो, ये NO जब आता है ना खाली तो नाइट्रोसो, NO2 नाइट्रो, जब NO आता है तो नाइट्रोसो, और जब N3 आता है तो उसको आप लोग बोल सकते हो आझिडो. पाय प्रीफिक्स मधले नाव कसं लक्षात ठेवशील बाबा. हा अगोदर तर भारी पैकी फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो, अल्किल, अल्कॉक्सी, नायट्रो, नायट्रोसो आणि पुढे N3 म्हणजे आझिडो. पाय हे हमेशा के लिए काय असणार, प्रीफिक्स. म्हणजे बघ, तुला चेन दिसली, मेन चेन मधून तू रूट काढणार फक्त. तुला ब्रँचिंग मध्ये काही पण दिसलं, फ्लोरीन दिसला, क्लोरीन दिसला, ब्रोमीन दिसला, आयडिन दिसला, अल्किल दिसला, अल्कॉक्सी दिसला, नायट्रो दिसला, नायट्रोसो दिसला, आझिडो दिसला, तो बेटा तुझं फायनल ठरलंय म्हणायचं, सर हे जे असणार आहे हे हमेशा के लिए काय असणार आहे, प्रीफिक्स. देखो ये जो होते हैं ना वो हमेशा के लिए क्या होते हैं, प्रीफिक्स. ओके, फ्लोरीन वाला, क्लोरीन वाला, ब्रोमीन वाला, आयोडीन वाला, अल्किल वाला, अल्कॉक्सी वाला, नायट्रो वाला, नायट्रोसो वाला, N3 वाला हमेशा के लिए प्रीफिक्स. हा F म्हणजे जसं फ्लोरीन दिसला की काय म्हणणं, काय नाव घ्यायचं, फ्लोरो. क्लोरीनचं क्लोरो, ब्रोमीन साठी ब्रोमो, आयोडीन साठी आयडो, अल्किल अल्किल, अल्कॉक्सी म्हणजे अल्कॉक्सी ग्रुपचं नाव, NO2 असेल नायट्रो, NO असेल नायट्रोसो, N3 असेल आझिडो. पहा हे नेहमी करता काय असणार आहेत बाळ, प्रीफिक्स. आता बघ, हे तर तुला कळालं. दिसला फ्लोरीन, फ्लोरो बोल, दिसला क्लोरीन, क्लोरो बोल, दिसला ब्रोमीन, ब्रोमो बोल, आयोडीन दिसला तर आयडो बोल, अरे अल्किल दिसला तर अल्किल बोल, अल्कॉक्सी दिसला तर अल्कॉक्सी बोल, NO2 दिसला तर नायट्रो बोल, अरे NO दिसला तर नायट्रोसो, N3 दिसला तर आझिडो, फ्लोरीन दिसला तर फ्लोरो, क्लोरीन दिसला तर क्लोरो, ब्रोमीन दिसला तर ब्रोमो, आयोडीन दिसला तर आयडो, अल्किल दिसला तर अल्कॉक्सी, असं अल्किल, अल्कॉक्सी दिसला तर अल्कॉक्सी, NO2 दिसला तर नायट्रो, NO असेल तर नायट्रोसो, N3 असेल तर आझिडो. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे प्रीफिक्स मध्ये. आता त्यामध्ये बघा, हे अल्किल ग्रुप आहे ना, अल्किल ग्रुप कोणते कोणते असू शकतात कॉमनली, अल्किल ग्रुप कोणते कोणते असू शकतात, आर काय काय असू शकतं तुम्हाला याचं तर नाव माहिती आहे मित्र. हे काय असते, मिथिल. CH3 काय असते, मिथिल. समजा तुम्हाला असा ग्रुप दिसला C2H5 तर ते पण माहिती आहे, ते काय असते, इथिल. CH3 मिथिल, C2H5 इथिल. बरोबर, कधी कधी असं पण असेल C3H7 त्याला प्रोपिल म्हण, ह्याला काय म्हण, प्रोपिल म्हण. बर, आता ह्या प्रोपिल वरून तुला दोन गोष्टी सांगतो. प्रोपिल बघा, असं पण कधी कधी असं दिसेल तुला, कधी कधी हे असं दिसेल, इथून अटॅचमेंट झालेली. स्ट्रेट चेन मध्ये कार्बन असेल आणि शेवटच्या कार्बन जर का प्रोपिलच्या अटॅच असेल तर त्याच ग्रुपला तू काय म्हणशील, N प्रोपिल. त्याच ग्रुपला काय बोलशील बेटा तू, N प्रोपिल.
पण शेवटच्या कार्बन कडून अटॅचमेंट न होता जर का अशी मधल्या कार्बन कडून अटॅचमेंट झाली ना पूर्व, तर ते अल्किल कोणता असते? आयसोप्रोपिल. बघ अल्किल ग्रुपच्या बाबतीत तुला हे फ्लोरीनचं तर काय आलं, फ्लोरीन दिसला फ्लोरोबोल, क्लोरीन साठी क्लोरोबोल, ब्रोमीन साठी ब्रोमोबोल आणि आयोडीन साठी आयडोबोल. अल्किल 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 कोणते कोणते अल्किल कॉमनली राहणार आहेत? मिथिल, काय CS3, C2H5 साठी इथिल, C3H7 म्हणजे प्रोपिल. आता प्रोपिल बघेल C3 1 2 3 S7 3 2 5 2 7. हे प्रोपिल. प्रोपिल असं पण असेल असं पण असेल. शेवटच्या कार्बन कडून अटॅचमेंट झाली मेन चेनला तर त्याला एन प्रोपिल, आणि जर का मधल्या कार्बनहून अटॅचमेंट झाली तर त्यावेळेस मात्र बाळाव काय? आयसोप्रोपिल. ओके, सो दिस पॉइंट यू मस्ट बी नो हियर अबाउट दिस. ओके, बघ बेटा. आता त्यानंतर हे अल्कॉक्सी ग्रुप जे आहेत का, हे अल्कॉक्सी ग्रुप पहा, अल्कॉक्सी ग्रुप हे दोनच लक्षात ठेवा सध्या तुम्ही, की OCS3 हा ग्रुप झाला त्याला मिथॉक्सी म्हणायचं. OCS3 हा जो ग्रुप आला तर त्याला काय? मिथॉक्सी म्हणायचं. OC2H5 हा जो ग्रुप आला तर त्याला इथॉक्सी म्हणायचं. बघ, CS3O आला मिथॉक्सी, C2H5O आला इथॉक्सी. पापुरो हे अल्कॉक्सी ग्रुप झाले. एवढं क्लिअर? फ्लोरो क्लोरो, ब्रोमो आयडो, अल्किल अल्कॉक्सी, नायट्रो नायट्रोसो, अझिडो हमेशा के लिए काय असणार आहे? प्रिफिक्स. बघ, फ्लोरो क्लोरो, ब्रोमो आयडो, अल्किल अल्कॉक्सी हे अल्कॉक्सी, मिथॉक्सी इथॉक्सी, नायट्रो NO2, नायट्रोसो नुसतं NO, N3 अझिडो हमेशा के लिए हे काय असणार आहे? प्रिफिक्स. पहा बाळा, IUPAC नॉमेनक्लेचर सुरू आहे. आता शिक तुम्हाला माहित झाले फक्त काय? प्रिफिक्स रूट. पहा पोरो, एक रिंग असेल सायक्लो, रिंगला रिंग असेल पण दोन कॉमन पॉइंट्स असले बायसायक्लो. अरे रिंगला रिंगच आहे पण एकच कॉमन पॉइंट आहे स्पायरो. ओके पोरो, हे सबस्टुडंट साठी हे पहा पोरो प्रिफिक्स आहे. ओके, हे सगळे अल्किल ग्रुप, हे तुम्हाला अल्कॉक्सी ग्रुप. पहा पोरो, एवढं सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. बच्चों अब तक तो सिर्फ हमने बात की है रूट पे और उसके बाद प्रीफिक्स में. आने वाले लेक्चर में बात करेंगे हम सफिक्स के ऊपर, फिर स्टार्ट करेंगे नॉमेनक्लेचर, जो कि बहुत बड़ा बिट है इस टॉपिक का, बहुत इंपॉर्टेंट है. सबको इसमें परफेक्शन होना चाहिए. Thus we have finished today's lecture.